होता खरा. हो यावेळेस पादरे उडवलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि ऑलमोस्ट तिथे बघितलं तर कॅच ड्रॉप झालाय आणि धावा स्वरूपी बघितलं तर अंपायर सिग्नल. हो यावेळेस उडवलाय, चेंडू हवेत आहे आणि विकेट्स होत आहे पतन. फलंदाज भूषण यांना परतावं लागेल बॅक टू द पविलियन. दुसरा गडी बाद. यावेळेस नक्कीच गोलंदाजीमध्ये परिवर्तन. प्रतीक मात्र गोलंदाज स्ट्राईक वरती आले, टॅप केला इथे. दुसऱ्या रनचा कॉल नक्कीच केला जातोय. ओ डायरेक्ट थ्रो आणि इथे मात्र फलंदाज शुभम यांना परतावं लागेल. काय नक्कीच बघितलं. और ये गैप में बहुत बढ़िया शॉट 4 रन के लिए. और इस बीच वेदांत ने बढ़िया शॉट. यावेळेस परत एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅटची एज लागतीये. तिकडे जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा. हो यावेळेस हा बॉल मात्र सरळ. हो यावेळेस जर बघितलं तर काय फटका आहे. भीमवेंद्र टोला आणि चेंडू सीमारेषा पार गेला, सिक्सर. यावेळेस देखील डीप पण डोक्याच्या वरून क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला चेस करतायत, पण चेंडू मात्र उचलून आणावा लागेल बाउंड्री लाईनच्या बाहेरून. यावेळेस उडवलाय, उंची दुरी आणि 50 धावा तर पूर्ण झाल्यात, पण इथे पहिले अर्धशतक आहे या सीझनचे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत फलंदाजासाठी. यावेळेस जर बघितलं तर फटका चांगला आहे आणि हा चेंडू मात्र नक्कीच होईल फरार, सीमारेषा पार. पराग दोषी. हो यावेळेस देखील चांगला फटका आहे आणि इथे देखील चेंडू मात्र विकेट किपरच्या पाठीमागे जातोय. तिकडे जर बघितलं तर मिसफील्ड. यावेळेस मात्र स्टेप आउट करून उडवलाय ओव्हर कव्हर आणि चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. यावेळेस परत एकदा रिवर्स रिवर्स. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेस करताय चेंडूला आणि यावेळेस मात्र चेंडूला अडवलं गेले. चांगली श्रीनिवास कुलकर्णी सर यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांचं आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहेत आणि चेंडू मात्र होईल फरार. यावेळेस मात्र उडवलाय, चेंडू हवेत. वेदांत महाजन आज मात्र कोणती गलती करणार नाहीत, सेफ हँड. हो यावेळेस वाउट बॉल बल्ले का. यावेळेस मात्र उडवलाय, उंची दुरी आणि चेहरे की मंजुरी, लगा तो सिक्स. इथे ऑलमोस्ट रनआउटच्या रूपामध्ये कमलेश. यावेळी शेवटच्या बॉलवरती जर बघितलं तर फटका खेळलाय आणि इथे जर बघितलं तर सिंगल मात्र.